पुणे शहरातील पोलीस दलाची चर्चा सातत्याने सुरू असते। ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्कर ललित पाटील पोलिसांसमोरच फरार झाला होता। त्या प्रकरणात काही पोलीस कर्मचारी बडतर्फ झाले। हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आला आहे। पोलीस उपनिरीक्षक असलेल्या विकास शेळके यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी ड्रग्ज लंपास करण्याचा प्रयत्न केला। मेफेड्रॉन नावाचे ड्रग्ज त्याच्याकडून जप्त केले गेले। त्याने 45 कोटी रुपयांचे ड्रग्ज परस्पर विकून कोट्याधीश होण्याचे स्वप्न पाहिले। हे ड्रग्ज विकण्यासाठी नामचीन गुन्हेगाराशी संपर्क केला होता, पण हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे। त्यानंतर पोलीस चौकशीतून आणखी 2 कोटींचे ड्रग्ज त्याच्या मोटारीतून जप्त करण्यात आले। पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी विकास शेळके कार्यरत होता। प्रकरण उघड झाल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले आहे। त्याच्याकडील 44 कोटी 79 लाखांचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे। यानंतर विकास शेळके याला अटक करण्यात आलेली आहे। त्याची कसून चौकशी केली, त्यानंतर त्याने आपल्या मोटारीत आणखी ड्रग्ज असल्याचे सांगितले। पोलिसांनी मोटारीतील ड्रग्ज जप्त केलेले आहेत। 2 किलो 400 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन ड्रग्ज हे त्यात होते। त्याची किंमत 2 कोटी रुपये आहे।